पेक्षा जास्त हो सोन्याचा पाऊस पडतोय, सोन्याचा पाऊस पडतोय. पेक्षा जास्त एका गावात पडला सोन्याचा पाऊस. टीव्हीला आली बातमी. एबीपी माझा या चॅनलवर आलेली बातमी संपूर्ण राज्यात व्हायरल झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गावात चक्क खऱ्या सोन्याचा पाऊस पडलाय. कोणाला एक सोन्याची मुद्रा सापडली तर कोणाला 2 सोन्याचे नाणे सापडले तर तब्बल एका व्यक्तीला 11 सुवर्ण मुद्रा सापडलेल्या आहेत. या सुवर्ण मुद्रा तांदळाच्या दाण्याच्या आकारापासून 1 रुपयाच्या नाण्याच्या आकाराच्या होत्या. एबीपी माझा या न्यूज चॅनलची टीम त्या गावात दाखल झाली. सुरुवातीला कोणालाच विश्वास नव्हता, पण त्यांनी गावात फिरत असताना प्रत्येक नागरिकाला विचारलं तर कोणाला 1 नाणं सापडलं तर कोणाला 2 तर कोणाला 11 सोन्याची नाणी सापडली होती. जेव्हा त्यांनी एका आजीची मुलाखत घेतली तेव्हा तिला झोपडीच्या छपरावर तिच्या अंगणात सोन्याची नाणी सापडली होती. तिची मुलाखत घेण्यात आली आणि त्या मुलाखतीत या सोन्याच्या पावसाविषयी अगदी रहस्यमय गोष्टी उघड झाल्या. सुरुवातीलाच सर्वांना वाटत होतं की काहीतरी खजिना सापडला असेल किंवा कोणीतरी खोटी माहिती देत असेल कशाचा पाऊस पडलाय. पण जेव्हा एबीपी माझाच्या टीमने या गावात जाऊन मुलाखती घेतल्या, सोन्याची नाणी दाखवली, तेव्हा संपूर्ण देशात एकच आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं. या गावात आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून इथे सोन्याचा पाऊस पडतोय अशी धक्कादायक माहिती समोर आली. याच्यावर विश्वास बसत नव्हता, पण एबीपी माझाने एक स्पेशल रिपोर्ट सादर केल्यामुळे आणि सोन्याची खरी नाणी दाखवल्यामुळे या घटनेवर लोकांचा विश्वास बसलाय. आता गावात लोकांची गर्दी होत आहे. आता या गावात कसा काय सोन्याचा पाऊस पडतो? ही लोक सोन्याचा पाऊस पडण्यासाठी नेमका असा काय मंत्राचा उच्चार करतात? नेमकं कोणाला सोनं सापडतं आणि कोणाला सोनं सापडत नाही? हा पाऊस नेमक वर्षाच्या कोणत्या काळात होतो आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या विषयी काय म्हणालेले आहेत? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण राज्याला आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली. चक्क एका गावात सोन्याचा पाऊस पडलाय आणि ज्याची बातमी टीव्हीवर आली आहे. एबीपी माझाने स्पेशल रिपोर्ट याच्यावर सादर केलाय. आपण याआधी ऐकलं होतं की काहीतरी मंत्र जाप केला की पैशाचा पाऊस पडतो, ठराविक विधी मंत्राचा जप केला की पैशाचा किंवा सोन्याचा पाऊस पडू लागतो. याचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आजची गोष्ट वेगळी आहे. आजची गोष्ट अतिशय खरी आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड या गावातील आहे, जिथे सोन्याचा पाऊस पडलाय, जिथे लोकांना सोन्याचे नाणे मिळाले आहे. काहीला छोटे मिळाले, काहीला मोठे मिळाले, काहीला 1 मिळाला तर काहीला 10 मिळाले, काहीला त्यांच्या शेतात सापडले तर काहीला घराच्या छपरावर सापडले. एबीपी माझाच्या टीमने जाऊन या गावातील लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्या नाण्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. सुरुवातीला कोणाचा विश्वास नव्हता, पण हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत होत्या. त्यांनी गावातील 4-5 लोकांच्या मुलाखती टप्प्याटप्प्याने घेतल्या, पण त्यांना जे पाहिजे होतं, जी खरी माहिती पाहिजे होती, ती मिळत नव्हती. पण शेवटी एका वयस्कर आजीची मुलाखत घेतली आणि त्या आजीने या पावसामागचं खरं रहस्य उघडकीस आणलं. नेमकं काय होतं या पावसामागचं खरं रहस्य ते आता उघड झालंय. खरोखर सोन्याचा पाऊस पडतो की याच्या मागे दुसरं काही कारण आहे, जे त्या आजीने एबीपी माझाच्या टीमने सांगितलं. यानंतर त्यांनी सोन्यावर अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञांची मुलाखत घेतली आणि त्यांनी दिलेली माहिती आणखीनच धक्कादायक होती. ही घटना आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावाची. कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यापासून एक ऐतिहासिक वारसा आहे. आता त्याच जिल्ह्यातील एका गावाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गावात म्हणता इथे सोन्याचा पाऊस पडतो. हे गाव आहे कसबा बीड. या गावात प्रत्येक नागरिकांना इथे सोन्याचे नाणे सापडतात. सोन्याचे नाणे वेगळे साहित्य असतात. हे गाव चर्चेत आलं कारण की या गावात आता सोन्याचे नाणे मिळण्याचे प्रमाण खूप वाढले. त्यामुळे एबीपी माझा या चॅनेलने जाऊन या लोकांचा इंटरव्ह्यू घेतला आणि सगळ्यात धक्कादायक सत्य उघड झालं. कोल्हापुरात या गावाला सोन्याचं गाव म्हणून ओळखू लागले. एक गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस, जिकडे तिकडे सापडतात खरीखुरी सोन्याची नाणी. घराच्या छपरावर, घराच्या अंगणात, कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये, शेतातील पिकांमध्ये, जिकडे तिकडे कोणाला विश्वास बसत नव्हता. लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, पण जेव्हा एबीपी माझाने तिथे जाऊन ती सोन्याची नाणी दाखवली, तेव्हा संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली. हे गाव कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईच्या शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. याचं नाव कसबा बीडातून इथली लोकसंख्या साधारणपणे 5000 आहे. की त्याच्यात सोन्याचा पाऊस पडतो अशी माहिती मिळाली. एबीपी माझाची टीम कोल्हापूरकडून या ठिकाणी निघालेली होती. जाता जाता त्यांना वाटत होतं की हे खरं आहे की खोट
आहे, पण जेव्हा ते गावात शिरले त्यांनी पाहिलं गाव अतिशय छोटं आहे. 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या होती. आता न्यूज चॅनलची गाडी आल्यावर लोकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांना वाटलं काय झालं, पण त्यांनी गावात शिरताच त्यांना काही विचित्र गोष्टी दिसल्या. त्यांनी पाहिलं की गावातील लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी आहे आणि या गावात सोन्याचा पाऊस पडतो. मग का पडला, तर कसं सोनं मिळते याविषयी त्यांना तपास करायचा होता. त्याच वेळेस त्यांनी गावातील एका पहिल्या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्याने थोडीफार माहिती सांगायला सुरुवात केली. त्याने त्रटक सांगितलं नव्हतं, कारण त्या माणसाला एकच छोटंसं नाणं मिळालं होतं. तो म्हणला, कोल्हापूर पासून आमचा गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या गावात मृग नक्षात किंवा रोहिणीच्या वळीवाच्या पावसात जो सोन्याचा पाऊस पडतो, त्यामुळे आमच्या गावाची ओळख सोन्याचा बेड असं पडले आहे. पण खरंच इथे सोन्याचा पाऊस पडतो का? मग फक्त तो तुमच्याच गावात का पडतो, दुसऱ्या गावात का पडत नाही, असे प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितलं की आमचं जे गाव आहे त्याच्या पश्चिमेला उत्तरेला तसेच दक्षिणेलाही नाण सापडतात. की खूप मोठ्या प्रमाणात त्या दिशांना सापडतात, पण पूर्व दिशेलाही नाण सापडत नाही. आता त्या व्यक्तीने ही माहिती सांगितल्यानंतर खूप मोठ्या शंका निर्माण झाल्या होत्या, कारण की जर पाऊस पडत असेल तर पाऊस सगळीकडे सारखा पडेल. पावसाचं प्रमाण प्रत्येक दिशेला कमी अधिक असं होऊ शकत नाही. मग पूर्वेला मिळत नाही आणि पश्चिमेला मिळत नाही, असं कसं होऊ शकतं? मग त्यामुळे शंका वाढत होत्या. मग नक्की पाऊस पडतो की अजून काहीतरी वेगळं आहे, अशी शंका उपस्थित होत होती. मग रिपोर्टरने पुढे एका दुसऱ्या व्यक्तीला जाऊन विचारलं तर दुसऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाली, 1940 इंग्रज सरकारच राज्य होतं. त्यावेळेस तिथे इंग्रज अधिकाऱ्यांना समजलं की या गावात सोनं सापडतं, सोन्याचा पाऊस पडतो. मग त्याने काय, त्याला भरपूर सेना बोलावली. ती सेना थांबून राहिली. त्या सेनेला काहीच मिळाले नाही. काही लोकांनी खाणकाम करण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रजांना काहीच मिळाले नाही. पण तो जो साहेब होता, त्यांचा जो मेन अधिकारी होता, तो 4-5 दिवस गावात राहिला आणि एके दिवशी त्याला एक सोन्याचं नाणं मिळालं. या दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतल्यावर असं लक्षात आलं की गोष्ट फार जुनी आहे. 19,000 इंग्रजांना इथं सोन्याचं नाणं सापडलं होतं. मग ही गोष्ट काय आजच घडलेली नाही, हे त्यामधून सिद्ध होत होतं. पण त्यांनी शंका उपस्थित होत्या. पण मग त्यांनी गेल्यानंतर एका तिसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतली आणि तिसऱ्या व्यक्तीने आणखीनच विचित्र आणि धक्कादायक दावा केला. 4-5 लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतलेला आहे, पण शेवटची मुलाखत अतिशय धक्कादायक एका आजीची घेतली होती, ज्या आजीने सगळं खरोखर सांगून टाकलं, ज्या आजीने खरं धक्कादायक सत्य उघड केलं. पण आजीपर्यंत ते अजून गेले नव्हते. 3 नंबरचा जो व्यक्ती होता त्याच्यापर्यंत ते गेलेले होते. त्या 3 नंबरचा जो माणूस होता तो म्हणाला, नुसते नातेच नाही, नुसते नाणेच नाही, तर मूर्त्या सुद्धा मिळालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की नाणे पडू शकतात, पण मूर्त्या कशा पडल्या पावसामध्ये? आता लोकांना डायरेक्ट मूर्त्या सापडल्या आहेत, तर काही लोकांना अगदी घरात काही नाणे सापडले आहेत. तर तो म्हणाला, ही देवाची कृपा आहे. लोक देवांची जी चांगली पूजा अर्चा व्यवस्थित करतात त्यांना सोन्याचे नाणे मिळतात, असं त्यांनी म्हटलं. आता त्याचा हा दावा एकदमच विचित्र होता. त्यांनी चौथा माणूस बघितला. त्यांनी त्या चौथ्या माणसाला पकडलं. त्याने देखील इतिहासाला जोड देण्याचा प्रयत्न केला, पण पुढे अजून आजीची मुलाखत जी घ्यायची होती ती अजून येणं बाकी होतं. आजीने जे धक्कादायक दावे केले होते ते अतिशय सत्य असणार होते. पण त्याआधी त्यांना आजीच्या आधी एक शेवटचा माणूस मिळाला. त्यांना ते म्हणाले त्या की बाबा, हे कसं आहे? तर तो म्हणाला, आमच हे कसबा बेळगाव आहे. हे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात आहे. गावात पुरातत्व मंदिर आहे. 11व्या शतकात राजा भोज इथे यांनी लष्करी तळ बसवला होता. प्राचीन काळातील शिलालेख विरगळ अजून शेतामध्ये सोन्यातल्या नाणी सापडतात. काहीच्या घराच्या छपरावर सापडतात. घराच्या त्या ठिकाणी आवारात देखील सापडतात. मग याचा पाऊस वगैरे काही पडत नाही, पण या नाणी पूर्वीच्या आहेत, असं त्याचं म्हणणं आलं. मग तुम्हाला पाऊस वगैरे काही पडत नाही, पण मग इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत होता, मग लोकांना छपरावर कसे नाणे सापडतात? तर जरी पुरातत्व विभागाचे जर हे असतील, तर मग ते जमिनीवर सापडायला पाहिजे. ते वरती कसे सापडतात? तर हा महत्वाचा प्रश्न निर्माण होत होता. रिपोर्ट पूर्ण गावात फिरत होते तेव्हा त्यांना समजलं की एका घरातील लोकांना तब्बल 11 नाणे सापडले आहेत. मग त्यांनी ठरवलं की त्यांची मुलाखत घ्यायची. 11 नाणे घेतले. सापडलेल्या घरामध्ये ते गेले तेव्हा तिथे त्यांनी
देखील सांगितलं की ही देवाचीच कृपा आहे. आम्हाला आमच्या शेतामध्ये बऱ्याच वेळा सापडलेले आहेत, काही वेळा घराच्या अंगणात देखील सापडलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. पण आता शेवटची मुलाखत होती त्या आजीची, ज्या आजीने सगळं व्यवस्थित सांगितलं आहे. त्यानंतर एका तज्ञ सोन्याच्या अभ्यासक आहे, शास्त्रज्ञ आहेत, त्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेतली. आता गावात एक आजी होती, तिला मिळालेलं नाणं हे थोडंसं वेगळं होतं. त्या नाण्यावर एका बाजूला कमळाच्या फुलाची नक्षी होती, तर दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षरात लिहिलेलं होतं. आता हे नाणं गावात कुणाकडेच नाही, मला सापडलेलं आहे असं त्या आजीच म्हणणं होतं. आजी म्हणाली, ही सगळी भगवंताची करणी आहे. तुमचं जर नशीब असेल, तुमची भगवंतावर लागली निष्ठा असेल, तर तुम्हाला ही नाणी कुठेही सापडतात. तुम्ही या गावात कोणत्याही भागाला गेला तर तुम्हाला ही नाणी सापडतात. कुठे कुठे आम्ही पाणी बघायला गेलो, म्हशीला चारा पाणी करायला गेलो, तर पाण्याच्या पाटामध्ये देखील ही नाणी सापडतात. जनावरे चरत असताना गवतांमध्ये देखील सापडतात. रोहिणी नक्षत्रानंतर पहिला जो वळिवाचा पाऊस होतो, त्या पावसामध्ये ही नाणी जास्त करून सापडतात असं त्या ठिकाणी त्या आजीने सांगितलं. आजीच म्हणणं स्पष्ट आलं की पाऊसच पडतो. आता त्यांनी काय केलं, एक सोन्यावर अभ्यास करणारे एक संशोधक त्या गावात उपलब्ध होते. त्या संशोधकांकडे रिपोर्ट गेले आणि त्यांनी हा प्रश्न विचारला, जे या सोन्यावर अभ्यास करत होते. आता सोन्याचे अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना थोडंसं वेगळं सांगितलं. ते सगळ्यापेक्षा वेगळं होतं. ते म्हणाले, कसबा बीड हे पूर्वी एक राजधानीच ठिकाण होतं. एका मोठ्या राज्याची ही राजधानी होती, असाही उल्लेख काही लेखी साधनामध्ये मिळत नाही. पण इथे एक लष्करी ठाणं असावं, लष्करी शिबिर असावं की जिथे त्या ठिकाणी इथे सैनिक राहायचे. किंवा हे जुन्या काळातले काही राजे म्हणजे विक्रमादित्य, राजा भोज असे लोक देखील इथे काही काळ ज्यांनी वास्तव केलेले आहेत आणि त्या काळात त्यांची नाणे बनवण्याची फॅक्टरी देखील इथे स्थापन केली होती. 5 वर्षात तब्बल 50हून अधिक सुवर्ण मुद्रा इथे सापडल्या. इतकंच नव्हे तर काही प्राचीन शिलालेख सापडलेत. लढाईत मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ लिहिलेली वीरगळ अशी त्या ठिकाणी प्राचीन शिलालेख सापडलेले आहेत. तर त्यामुळे संशोधकांचं म्हणणं असं आलं की ते प्रॉपर शास्त्रीय अभ्यास, शास्त्रीय संशोधन होणं गरजेचं आहे. जुने दस्तावेज आहे, त्याच्यावरच्या माहितीचा एक पडताळा करून याच्या मागच खरं कारण उघड करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर नक्की समजेल की हा सोन्याचा पाऊस आहे की जुन्या काळातली सोन्याची नाणं आहेत. आता तुमचं नेमकं काय मत आहे? इथे सोन्याचा पाऊस पडतो का?